तुमचं पूर्ण नाव काय? सविता माणिक पाचलेगावकर. कुठले तुम्ही? परभणी. परभणीचे. तुम्हाला काय झालं? मला गुडघ्याच्या पाठीमागून पाय वाकत नव्हता. तर किती दिवस झाले? 4 वर्षापासून होता तो त्रास. 4 वर्षापासून त्रास होता. खाली बसताच येत नव्हतं. नाही म्हणजे कशाला त्रास होता की म्हणजे काहीच करू शकत नव्हतं नाही बसून? नाही. तर तुम्हाला एक किती दिवसात नीट झालं? 4-5 वेळेस ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर कमी झालं. 1-1.5 महिना झाला. हां. 1-1.5 महिन्यानंतर आता कसं आहे? आता पाय वाकायले पाठीमागे. बसता येतं? बसता यायले. पहिलं बसताच येत नव्हतं? पहिले नव्हतं बसता येत. बरं. टाच दुखत होती? हो. किती दिवसात नीट झाली? टाच तर एका वेळेच्या याच्यातच कमी झाली ना, जरा वाटलं कमी. आता व्यवस्थित आहे टाच? हो, टाचाचा टाच काय नाही प्रॉब्लेम? होत दादा. तुम्ही उठून बसू शकतात? हो. दाखवा बरं, उठून बसून दाखवा. तुम्ही असं बसलात नाहीत का? नाही. उठा. हे तुम्हाला किती वेळात म्हणजे किती दिवसात नीट झाले? 6 वेळेसच्या ट्रीटमेंटमध्ये फरक पडला. 6 वेळेचे ट्रीटमेंटमध्ये फरक पडला. हे तुम्हाला दुरुस्त कोणी केलं? सोमेश्वर लिंगाडे. कुठले? परळीचे. आता काही तुम्हाला काही प्रॉब्लेम? नाही. लोकांना सांगूची काही इच्छा? ही यांची ट्रीटमेंट चांगली आहे. तुम्हाला काय काय दाबलं? ॲक्युप्रेशर न केलं ना हां तर पाय वगैरे काय? पायाचे बोटं? हां, पायाचे बोटं, तळपाय, हाताचे प्रेशर पॉईंट जे असतात ते, हां, त्याच्यातूनच फरक पडला. भरपूर फरक पडला. हे किती वर्षापासून त्रास होता? 4-5 वर्ष झाले होते. बरं बरं. आता लोकांना काही सांगायची इच्छा तुमची? ह्यांनी जी ट्रीटमेंट केलेली आहे ती चांगली आहे. बिना औषध पाण्याचं इलाज होऊ शकते. हे यूट्यूबला टाकू शकतो मी? हो. ओके, धन्यवाद.